जय जय रघुवीरा समर्थ. श्रीमता दासबोध. दशक 19वा. शिकवण नाम समास 7वा. यत्न निरूपण नाम श्रीराम समर्थ. कथेचे घमंड भरून द्यावे आणि निरूपणी विवरावे. उणे पडो निदावे कोणी एका विषयी. जय जय रघुवीरा समर्थ. 19वा दशक शिकवण नाम. या अख्ख्या दशकभर समर्थांनी शिकवण द्यायला घेतलेली आहे. वेगवेगळ्या सगळ्या भूमिका शिकवण रूपानं, वेगवेगळ्या समासांच्या रूपानं समर्थांनी या समासामध्ये आम्हाला दाखवून दिल्या. गेल्या समासामध्ये अखंड तजविजा चाळणा जेथे, पाहता काय उणे तेथे. एकांते वीन प्राणी येते बुद्धी कैची. बुद्धिवाद निरूपण नाम. अर्थात अरे बुद्धीचा वापर करून सगळं जीवन जगता आलं पाहिजे. विवेकानं जीवन जगता आलं पाहिजे. अखंड त्यासाठी काय करायला लागेल? अखंड तजविजा चाळणा जेथे. तजवीज करावी लागेल म्हणजे काय? प्रयत्न, खूप असं संकल्प करावा लागेल. असं आपोआप होत नाही की मी सगळं करतो, मला माझी सगळी इच्छा आहे पण होत नाही, असं चालत नाही. प्रयत्न काय केले किंवा किती निश्चयात्मक भूमिकेतून केलं, किती संकल्पातून केलं, किती अट्टाहास घेतला. आता खरं तर असं असतं, जी गोष्ट आपल्याला आवडते किंवा जी पाहिजे असते ते आपण हर प्रकारे करत असतो, त्यासाठी आपण हर प्रकारे वेळ काढत असतो. म्हणून समर्थ काय म्हणाले बाबा रे, अखंड तजविजा चाळणा जेथे. तजवीज करावी लागेल, काहीतरी ठोस पावलं उचलावे लागतील. कशासाठी? स्वतःसाठी, स्वतःच्या निजध्यासासाठी, स्वतःच्या सुखासाठी, स्वतःच्या आनंदासाठी, नामस्मरणासाठी, उपासनेसाठी, निजध्यासासाठी, भगवत कीर्तनासाठी, भगवत सेवेसाठी. ही काय आहे? ही तजवीज आहे. मग हे जर असेल तर काय होतं? पाहता काय उणे तेथे. काय कमी पडणार नाही? हे ज्याच्याकडे आहे परमार्थी तो राज्यधारी. का म्हटलं गेलं? कारण त्याला बुद्धी देणे भगवंताचे. बुद्धी देतो भगवंत, बरोबर सगळं वेळच्या वेळी सगळ्या गोष्टी उपलब्ध करून देतो, काही कमी पडत नाही. कित्येक आपल्या ज्यांनी भगवंतावर प्रेम केलं त्या सगळ्या भक्तांचा अनुभव आहे की बोलले जे जे काय हवं असेल, आवश्यक असेल, तेथे भगवंत बरोबर आणून पुरवत असतो. कधीच काही कमी पडलेलं नाही आणि पडणार देखील नाही. मग कमी पडतं आहे याचा अर्थ काय आहे? की काहीतरी तजवीज त्या ठिकाणी कमी पडते आहे. म्हणजे आपला प्रयत्न, आपले एफर्ट्स त्या ठिकाणी कमी पडत आहेत. अखंडात बोलले सगळं करावं. सर्व समर्थ बोलले मना भासले सर्व काही पहावे, परिसंग सोडून सुखी राहावे. आयुष्यामध्ये तुला वाटलं ते करून सगळं बघ, पण संग सोडून सुखी राहावे. मूळ निर्गुणाचा जो संग आहे तो सोडू नको. संग कोणाचा सोडायचा? बोलले जो सगुण आहे किंवा जी मायात्मक भूमिका आहे, जी बोलले दृश्यात्मक भूमिका आहे किंवा जी नश्वर भूमिका आहे, ती फक्त ह्या सगळ्या जन्मापुरती किंवा काही दिवसांपुरती, काही वर्षापुरती. पण जी अखंड बोलले सोबत राहणारी भूमिका आहे, अखंड कल्याण करणारी भूमिका आहे, तिला कदापि आपण सोडू नये. आणि वाटलं याच्यात सुख त्याच्यात सुख सगळं करून बघावं, पण नंतर कळेल, फायनली कळून येईल की बोलले कशातच काही नाही, कशातच काही नाही, कशातच राम नाही, फक्त रामातच राम आहे. म्हणजे काय? परमार्थामध्ये सुख आहे, परोपकारामध्ये सुख आहे, विवेकामध्ये, बुद्धिवादामध्ये सुख आहे. आणि म्हणून अखंड तजविजा चाळणा जेथे, पाहता काय उणे तेथे. काय कमी पडणार नाही. आणि एकांते वीन प्राणी येते बुद्धी कैची. एकांत बोलले, अखंड एकांत सेवावा सांगितलेला आहे. एकांत म्हणजे ते एका बोलले त्या एकाच्याच संगतीत राहता आलं पाहिजे. आणि बाकीच्या बहुंच्या संगतीचा त्याग. बहु कोण आहेत? बहुरूपी, बहुढंगी ही माया आहे किंवा हे सगळं विश्व आहे, जग आहे, संसार आहे. याच्यात काही कधी सरणार नाही, कधी संपत नाही. काही ना काही सतत सुरू असतं. एक आवरावं दुसरं उभं राहतं, दुसरं आवरावं तिसरं येऊन बसतं, चौथं वेटिंगलाच असतं.
हे झालं की ते करू, ते झालं की हे करू, कधीच काही होत नाही आणि कधीच संपणार नाही. त्याच्यामुळे याचा कधी ताण घेऊ नये. हे जसं होईल तसं त्याच्यात समाधानी राहायला शिकलो पाहिजे. ठेविले अनंत तैसेचे राहावे, चित्ते असू द्यावे समाधान. बोलले याचा अर्थ काय की बोलले प्रयत्नच करू नये असं नाही, सगळं करायचं, सगळं कार्यकारण, सगळ्या भूमिका आम्ही आमचं कर्तव्य वेळच्या वेळी जे जे काय करणं आवश्यक आहे, जे जे काय अभिप्रेत आहे, जे जे काय उत्तम आहे ते सगळं आम्ही करून बघावं. पण नंतर काय करावं, परिसंग सोडून सुखी राहावे. शेवटी जे यश मिळालं अपयश मिळालं हा भागच नाही. म्हणजे मी माझं काम केलं, आता जे पुढचं काम भगवंताचं आहे, त्याला जसं वाटेल तसं किंवा जे माझ्यासाठी अनुकूल असेल ती भूमिका तो मला प्राप्त करून देणार आहे. ही भूमिका कशाची आहे, ही विवेकाची भूमिका आहे. म्हणून एकांती विवेक करावा, हे सगळं सोडून याच्या पलीकडे विवेकाची भूमिका आहे. संसाराचं चिंतन सोडलं आणि बोलले एक स्वरूपाचं चिंतन लागलं, म्हणजे स्व म्हणजे एकच, एकला चलो रे, उगा अनुगे एकलाची एक, ही जी भूमिका आहे आतमध्ये तो एकलाच आहे, आपणही एकलेच आहोत आणि बाहेरची भूमिका एकली, एकूण एकच भूमिका सगळीकडे आहे. तो एकलाच आतमध्ये एक लघु रूपानं येऊन राहतो आहे, बाहेर तो विशाल रूपानं राहतो आहे. म्हणून एकांती विवेक करावा आणि त्याला त्याला ओळखल्यानंतर ती भूमिका आणि आपली भूमिका, देव पाहावायचे गेलो आणि देवाची ओळख केलो, अर्थात ती भूमिका आणि आपली भूमिका एकच आहे हे जाणून घेण्यापर्यंतचा प्रवास म्हणजे काय आहे, तर आत्माराम ओळखण्याचा प्रवास आहे. हे ओळख झालं म्हणजे काय, इथून तेथवर गोवा काहीच नाही. मग काहीच बोलले त्या ठिकाणी गुंता काहीच नाही, गोवा काहीच नाही. त्या ठिकाणी मग दुसऱ्या आयुष्यामध्ये काही चिंता करण्यासारखं काही उरत नाही. मग बुद्धीच्या सहाय्यानं जगावं, तजविजा करावी, चालना करावी, हे शिकवण समर्थांनी गेल्या समासामध्ये आपल्याला दाखवले. आता या समासामध्ये समर्थ काय दाखवत आहेत बाबा, आता तू बोलले सगळे शिकवून घेतली ना, एकांत केला, सगळं जाणून घेतलं, सगळं सगळं समजून घेतलं, एक बोलले सगळं कळून आलं ना, काय कशातच काही नाही, रामातच फक्त राम आहे. मग आता काय कर, ज्याच्यात राम आहे ना त्याच्यासाठी यत्न कर. म्हणजे काय कर, तर कथेचे घमंड भरवून द्यावे. म्हणजे स्वतःच जीवन एक उत्तम असं सगळ्या भक्ती मार्गानं, उत्तम अशा सगळ्या नामानं, सत्कर्मानं, सदाचारानं असं काय करायचं, भरवून घ्यायचं. म्हणजे संसाराचे हौस फिटते, आज ना उद्या फिटते, पण थोडे डोळे उघडे ठेवावे लागतात. आंधळेपणानं सगळं जीवन जगून चालत नाही. एक विवेक असला ना, सगळ्या कशामध्ये काय, कशामध्ये काय, कशातून काय मिळतंय, कशातून काय मिळतंय, किती वेळा खाणार, किती वेळा भोगणार, किती वेळा काय मिळालं, सुरुवातीला कसं वाटतं, नंतर कसं वाटतं, सगळं चालना विचार करता 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 कळून येतं कशातच काही नाही. आता हे कळल्यानंतर, हे ओळखल्याच्या नंतर काय, तर कथेचे आता मग ज्याच्यात आहे ना, म्हणजे कशात आहे, रामामध्ये राम आहे, परमार्थामध्ये राम आहे, नामस्मरणामध्ये, चाळणीमध्ये, विवेकामध्ये, चिंतनामध्ये राम आहे. मग कथेचे घमंड भरून द्यावे आणि निरूपणी विवरावे. हे सगळं उत्तम उत्तम सगळ्या क्रियांनी आपलं सगळं जीवन सगळं भरून घ्यावं. काही कुठे बोट ठेवायला जागा ठेवू नाही. आता गेल्या समासामध्ये समर्थांनी त्या ठिकाणी दाखवलं, विवेकामध्ये सापडेना ऐसे तो काहीच असेना, एकांती विवेक अनुमाना अनुन सोडी. कशातच सापडायचं नाही, सगळ्यांपासून बरोबर बाजूला होत 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 म्हणजे एका मूळ विवेकापाशी येऊन सगळं उभं राहण्याचा प्रवास. कथेचे घमंड भरून घ्यावे आणि फक्त परमार्थानं, फक्त उत्तम क्रियांनी, फक्त सत्कर्मानं, फक्त नामस्मरणानं, फक्त भगवत भक्तीनं स्वतःच सगळं जीवन भरून घ्यावं, परोपकाराने जीवन भरून घ्यावं, उत्तम क्रियेने जीवन भरून घ्यावं, मननानं निजध्यासानं सगळं जीवन भरून घ्यावं. मार्ग आहेत, वेगवेगळे मार्ग आहेत, वेगवेगळ्या पद्धती आहेत. एखाद्याला नामस्मरणामध्ये त्याला रस वाटू शकतो, एखाद्याला परोपकारामध्ये वाटू शकतो, एखाद्याला संगीत, टाळ, कीर्तन, कथा कीर्तन त्याच्यामध्ये रस वाटू शकतो, एखाद्याला एकांतामध्ये ध्यानामध्ये रस वाटू शकतो.
पण हे सगळं काय आहे, जे आपल्याला हवं आहे ते कथेचे घमंड भरून द्यावे. हे आपल्याला जे जे आवडतं ना ते सगळं आपण सगळं पाहिजे तेवढं सगळं भरून घ्यायचं आणि निरूपाने विवरावे, आणि त्याच विवेकामध्ये आपण सगळं आपलं जीवन जगलं पाहिजे. उदय पडो निदावे कोणी एका विषयी. आणि एक आपल्या सगळ्या ज्या मूळ भूमिका आहेत, मूळ कर्तव्य आहे, मूळ जाणीव आहे, संसारातल्या सगळ्या कर्तव्यांमध्ये आपण उभं राहिलं पाहिजे. कामाच्या ठिकाणी आपलं जे कर्तव्य आहे ते आपण पार पाडलं पाहिजे. नातेवाईकांविषयी जे आपलं कर्तव्य आहे ते आपण पार पाडलं पाहिजे. आणि देवाविषयी, परमार्थाविषयी तर आपण अजिबात कमी पडू नये. म्हणून उणे पडो नेदावे कोणी एका विषयी. भेजनार खाली पडिला तो भेजनारी जाणीतला. मेनता लोक उगाच राहिला टकमका पाहत. खर तर आता हे समर्थांनी वक्त्याच्या संदर्भाने या ओळी लिहिलेला आहे. वक्ता एखाद्या गोष्टीबद्दल बोलतो आहे आणि एखाद्या ओळीचा अर्थ त्याला माहिती नाही, मग त्याने काय केलं, त्याने वेळ मारून दिली. आता हे त्याला माहिती आहे आणि ज्याने ओळी लिहिल्या आहेत त्याला माहिती आहे, पण बाकीच्या लोकांची भूमिका कशी आहे, नेनता लोक उगाच राहिला टकमका पाहत. उत्तर विलंबी पडिले श्रोतयास कळो आले, म्हणजे महत्व उडाले वक्तयाचे. आता वक्ता बोलतो आहे, त्याला एखाद्या श्रोत्याने प्रश्न केला आणि ते उत्तर देण्यासाठी श्रोता वेळ घेतो आहे, म्हणजे काय झालं, महत्व उडालं. म्हणजे याचा अर्थ काय की पूर्ण माहिती नाही किंवा तेवढी वक्त्याची काय नाही, पोहोच नाही. मग त्याचं काय होणार आहे, त्याचं महत्व कमी होणार आहे. थोडे बोलवणी समाधान करणे, रागे जोन तरी मन धरणे, मनुष्य वेधीच लावणे कोणी एक. परंतु खऱ्या वक्त्याचं लक्षण काय आहे, थोडं बोलणं, थोडं बोलून काय करणं, बोलले समाधान करणे. अत्यंत विवेकपूर्ण, अत्यंत विचारपूर्ण उत्तर जेव्हा दिलं तेव्हा काय होईल, त्या श्रोत्याचं काय होईल, समाधान होईल. रागे जोन तरी मन धरणे. आता एखादा श्रोता रागी जाऊन असतो, संतापून असतो, तरी शांतपणे ऐकून घेणे, शांतपणे उत्तर देणे, हे कोणाचं लक्षण आहे, हे खऱ्या वक्त्याचं लक्षण आहे. मनुष्य वेधीच लावणे कोणी एक. म्हणजे सगळ्यांना ओढ लावणं, सगळ्यांना गोडी लावणं, हे याच्यातून सिद्ध होत असतं किंवा साध्य होत असतं. आता हे सगळं वक्त्याच्या संदर्भानं, श्रोत्याच्या संदर्भानं जरी समर्थांनी लिहिलेलं असलं तरी बोलले आता हे मनुष्य जीवनाला जसंच्या तसं लागू आहे. समर्थांना तुम्हाला याच्यातून काय सांगायचं आहे, भेजनार खाली पडिला तो भेजणारी जाणीतला. बोलले ज्याला भेजलेला आहे, भेजणार बोलले किंवा जो जीवन जगण्यासाठी म्हणून आलेला आहे, तो परीक्षा देण्यासाठी म्हणून आलेला आहे. बोलले आयुष्य म्हणजे काय आहे, क्षणक्षणा महायुद्धाचा प्रसंग एक परीक्षाच आहे, सिद्ध करायचं आहे. बोलले स्वतःला वाचवायचं आहे, स्वतःचा प्रत्येक क्षण बोलले सत्कारणी लावायचा आहे. सेकंदाचं मॅनेजमेंट असायला पाहिजे, मिनिटाचं मॅनेजमेंट असायला पाहिजे. वेळ आपला कुठे जातो आहे याच्या भान राखता आलं पाहिजे, शुद्ध राखता आली पाहिजे. भानावर राहता येणे म्हणजे विवेकानं राहता येणे. बोले विवेकानं राहायचं, प्रत्येक गोष्ट जपून, प्रत्येक प्रसंगात जपून राहायचं, प्रत्येक कर्म जपून करायचं. आणि हे करत असताना बोलले अत्यंत बोलले विवेकाचा वापर, शुद्ध जाणीव ठेवायची, होश मध्ये राहायचं. पण एखाद्या क्षणी काय होऊन जातं, एखाद्या क्षणी भेजनार खाली पडला म्हणजे बेसावध क्षणाला काय होतं, आपल्याकडून गल्लत होते, म्हणजे काहीतरी अपराध घडतो, काहीतरी चूक घडते, तो भेजणारी जाणीतला. आता हे आपल्याला आणि त्या आतल्या आत्मारामाला, त्या परमेश्वराला माहिती असतं. नेनता लोक उगाच राहिला टकमका पाहत. पण बाहेरचे लोक उगाच बघत असतात, त्यांना काही एवढं जगाला वाटतं सगळं सुरू आहे, सगळं व्यवस्थित सुरू आहे. किंवा ज्याला यातलं काहीच कळत नाही, ज्याच्याकडे विवेकच नाही, ज्याच्याकडे परमार्थ श्रवणच नाही, अध्यात्म श्रवण नाही, त्याच्यासाठी ही गोष्ट काही विशेष नसते, नथिंग असते. हे सुरूच असतं किंवा होतच असतं असं त्याला वाटतं. नेनता लोक उगाच राहिला टकमका पाहत.
बोलले भेजणारे खाली पडला. एका आशयातून भगवंताने आम्हाला कशासाठी पाठवलेलं होतं, काय भूमिका घेऊन मनुष्य जन्म दिलेला होता, आणि ती भूमिका जर आम्हाला सांभाळता येत नसेल तर भेजणार खाली पडला. म्हणजे तो त्याचं काय झाला, त्याचा त्या ठिकाणी हिरमोड झाला आणि तो भेजणारी जाणीत आला. म्हणले हे आपल्याला कुठेतरी कळून येत असतं. म्हणजे कुठेतरी आपल्या आतमध्ये कुठेतरी जाणीव होत असते की आपण चुकीचं केलेलं आहे. भले जगाच्या दृष्टीनं काही गोष्टी बरोबर असल्या तरी आपल्याला आपल्या आतमध्ये ती जाणीव होत असते. म्हणून बोलले ह्या जाणीवेलाच टिकप राहायचं, उत्तर विलंबी पडू द्यायचं नाही. एक अत्यंत स्वाभिमानानं, अत्यंत निर्मळ अंतःकरणानं आपण जीवन जगलं पाहिजे. विलंब पडू नये, म्हणजे अंतर पडू नये. विलंब अंतर, विलंब अंतर, फार असं विचार करावा लागावं अशी वेळ येऊ नये. क्लिअर क्लिअर, म्हणजे सरळ आहे, साधं आहे, सोपं आहे, स्ट्रेट फॉरवर्ड आहे, सरळ सरळ आहे, तेच करावं. उगाच असं वेडे वाकडं वळसा घेऊन म्हणजे काहीतरी चुकीचं काम करू नये, म्हणजे विलंब पडणार नाही. उत्तर विलंबी पडिले तरी श्रोते असं कळू आले. हे कळून येतं. कोणाला कळून येतं, म्हणजे एक बाहेर इकडे वक्ता बोलताना जर थोडा वेळ झाला तर ते श्रोत्यांना कळतं, त्याचं महत्व कमी होतं. पण एका अर्थानं आपलंही महत्व, आपण कुठेतरी अशी विलंबाची कामं करत असू, कुठेतरी चुकीची कामं करत असू तर आपलं महत्व, आपलं समाधान, आपली स्थिरता, आपली शांती, आपली झोप त्याच्यामुळे खराब होणार आहे. म्हणून असा विलंब पडू देऊ नाही. अत्यंत बोलले सावधपणे, अत्यंत बोलले जाणीवपूर्वक, अत्यंत बोलले विवेकानं, यत्नपूर्वक. या समासाचं नाव काय आहे, यत्न निरूपण. या समर्थातून, या समासातून समर्थ काय शिकू बघत आहे की बाबा अत्यंत जाणीवपूर्वक, अत्यंत प्रयत्नपूर्वक अखंड तजविजा करणे. अखंड, आमच्या समासात तजविजा करायला सांगितली, चालना करायला सांगितली, पण या समासामध्ये काय सांगितलं की बाबा ती प्रयत्नपूर्वक कर. असं उगाच थोडस करून ते भागत नाही, तसं त्याच्यासाठी खूप प्रयत्न करावे लागतात, खूप कष्ट करावे लागतात, खूप मेहनत घ्यावी लागते. अखंड तजविजा चालना तेथे. थोडे बोलून समाधान करणे, रागे जोन तरी मन धरणे, मनुष्य वेधीच लावणे कोणी एक. थोडे बोलून समाधान करणे म्हणजे विवेकात असला ना, जाणीवेत असला ना मनुष्य, कुठेतरी सत्संगामध्ये असला, श्रवणामध्ये असला, निजध्यासामध्ये असला, उपासनेचा आश्रय असला, नामस्मरणाची कास असली तर काय होतं, थोडे बोलून समाधान करणे. फार काही त्याला आटापिटा करावा लागत नाही. संसारात जसे लोक करतात ना, हे करू दे, ते करू दे, हे इकडे धावपळ, तिकडे धावपळ, असं काही त्याला करायची गरज नसते. म्हणजे तो थोडस करतो, जाणीवपूर्वक करतो, विवेकपूर्ण करतो, आणि त्याला त्याच्यामध्ये काय होतं, समाधान प्राप्त होतं. थोडे बोलून समाधान करणे, त्याचे समाधान होतं. रागे जोन तरी मन धरणे, मनुष्य वेधीच लावणे कोणी एक. मनुष्य आम्हाला गोडी लावता आली पाहिजे. अर्थात त्या वक्त्याचा हा सगळा विषय जरी असला तरी आयुष्याचं आपल्याला सार्थक झाल्यासारखं वाटलं पाहिजे. उगाच काहीतरी जन्माला आलो आणि स्वतःची सगळी चिंचिन केली, दुसऱ्याची चिंचिन केली, हे काही कामाचं नाही. त्यासाठी अत्यंत शांत राहावं लागेल, अत्यंत एकांत सेवावा लागेल, अखंड तजवीजा, श्रवणाची, नामस्मरणाची, भक्तीची तजवीज करावी लागेल. हे प्रयत्नपूर्वक करण्याचं सगळं काम आहे. यासाठी खूप सगळे कष्ट आपल्याला घ्यावे लागणार आहे. संसारातल्या छोट्या छोट्या गोष्टींसाठी लोक रात्रंदिवस कष्ट करतात, तेव्हा कुठे त्यांना त्याच्यामध्ये यश प्राप्त होतं. असं उगाच काहीतरी कोणाला लगेच काहीच भेटत नाही. म्हणून बोलले
सगळं काही बोलले अत्यंत यत्नपूर्वक, यत्न निरूपण नाम या 7व्या समासामध्ये समर्थांनी आपल्याला हे सगळं दाखवलेलं आहे. थोडं केलं ना, मग थोडं केलं तरी यश मिळतं. मन शुद्ध असेल ना, थोडे बोलवून समाधान करणं, थोडीशी जाणीव, थोडस भगवंताचं कसं आहे, फार केलं पाहिजे असं काही एखाद्या नाही होत. की सगळ्या धावपळीमध्ये आपल्या बऱ्याच गोष्टी करणं नाही होत. रोज उपासना नाही होत, रोज श्रवण, दरवेळेस श्रवण नाही होत. पण कसं आपला प्रयत्न, आपले निजध्यास, आपली तशी वृत्ती आपण बदल केला पाहिजे. तसा आपला प्रयत्न, हृदयामध्ये प्रेम असलं पाहिजे समर्थांबद्दल, भगवंताबद्दल. आणि मग याच्यातून काय होणार आहे, म्हणजे थोडे बोलवून समाधान, थोडं जरी केलं ना आपण तरी आपल्याला भगवंत यश देतो. त्याच्यातून खूप सारं समाधान आपल्याला मिळतं. रागे जोन तरी मन धरणे, म्हणजे राग, संताप, एखादा मनुष्य कोणी आपल्या समोर आला, आपल्या चित्ताकडे जर शांती असेल तर आपण त्या ठिकाणी काय राहतो, स्थिर राहतो. मनुष्य वेधीच लावणे कोणी एक, मनुष्य असं सगळ्यांना गोडी लागावी, सगळ्यांचं समाधान व्हावं, अशी वर्तणूक आपली सगळी असली पाहिजे. सोसवेना चिंचिन केली, तेथे तामस वृत्ती दिसून आली, अवघी आवडी उडाली श्रोतयाची. आता वक्ता बोलतोय आणि श्रोता प्रश्न विचारतोय, तर वक्त्याला प्रश्नाचे उत्तर माहिती नाही, मग तो काय करतो, चिंचिन करतो. तेथे तामस वृत्ती दिसून आली आणि मग काय होतं, अवघी आवडी उडाली श्रोतयाची. हे एखाद्या निस्पृहासाठी, एखाद्या साधूसाठी, एखाद्या संतासाठी, एखाद्या गुरुच्या आशयानं किंवा वक्त्याच्या आशयानं समर्थांनी हे सगळं लिहिलेलं आहे. पण हे फक्त त्यांच्या पुरतं नाही. आपल्याला समर्थ काय सांगू बघत आहे की सोसवेना चिंचिन केली, तेथे तामस वृत्ती दिसून आली. म्हणजे चिंचिन होता कामा नाही, सोसता आलं पाहिजे, बहुतांचे सोसावे. काया झिजवावी परोपकारी, म्हणजे बहुतांचं साठी झिजता आलं पाहिजे, बहुतांचं सोसता आलं पाहिजे. आणि समाधान करता आलं पाहिजे, शांततेनं ऐकून घेता आलं पाहिजे, शांतपूर्वक आणि नम्रतेनं उत्तर देता आलं पाहिजे. त्यासाठी अंतःकरण कसं पाहिजे, स्थिर पाहिजे. त्यासाठी अंतःकरणामध्ये कोणाचा वास पाहिजे, भगवंताचा वास पाहिजे. आणि हे केव्हा शक्य होणार आहे, अखंड एकांत, अखंड तजविजा चाळणा जेथे, एकांती विवेक करावा. म्हणून तेव्हा हे काय होणार आहे, तेव्हा आपली चित्तवृत्ती शांत होणार आहे, तेव्हा आपलं चित्त त्या ठिकाणी भानावर येणार आहे. आणि मग ही जी चिंचिन आहे, भिनभिन आहे, हे सगळं काय होणार आहे, कमी होणार आहे. अवघी आवडी उडाली श्रोतयाची. एक गोष्ट आहे, आपण अति जर आपल्या आयुष्यामध्ये अति मोबाईलचा जर आपण वापर करत असलो, मिनिटाला 2-2 मिनिटाला, म्हणजे ते रील्स बघणं किंवा अशा बोलले सतत गॉसिपिंग करत राहणं, सतत बोलले टीव्ही बघत राहणं, हे सतत आपल्या डोक्याला जर असं काहीतरी काम लावून दिलेलं असलं तर काय होते, आपली चिंचिन होते, तामस वृत्ती मग आपली वाढीस लागते, कारण ती सवय होऊन जाते. आता रील्स बघतो, पण 10-20 सेकंदाच्या नंतर आणखीन वेगळं काय, कधी एक इमोशन, कधी दुसरी इमोशन, कधी तिसरी इमोशन. मग आपलं थोडस आपल्याकडे आपण रिकामं राहिलं की आपले चिंचिन होते, भिनभिन होते, किंवा कामात असलो किंवा कोणी मध्ये आपलं स्थैर्य त्या ठिकाणी राहत नाही, आपला संयम त्या ठिकाणी राहत नाही. त्यासाठी आपल्याला हे सगळं कमी करावं लागेल. एखाद दिवस 2-4 तास मोबाईल बंद करून ठेवला तरी काही हरकत नाही. आणि बोलले कुठेतरी चिंतन, कुठेतरी शांती, कुठेतरी स्थिरता, कुठेतरी प्राणायाम, योगा, या सगळ्या गोष्टी आपण केल्या पाहिजे. कोण राजी राखिले, कोण मनी भंगले, क्षणा परीक्षेले पाहिजे लोक. त्यासाठी चाळा पाहिजे, विवेकाचा पाहिजे, चिंतन मनध्यास पाहिजे. म्हणजे मग कोणाला राजी राखायचं, कोणाचं
कोणाचं मन भंगत आहे, हे सगळ्या गोष्टी आपल्याला काय होतात तर कळून येतात. परीक्षा होते विवेकाची. जर आपण तटस्थ राहून पाहिलं एखाद्या गोष्टीकडे, रस्त्याच्या बाजूला बसलो ना तर रस्त्यातून येतं कोण जातं कोण हे आपल्याला कळतं. पण रस्त्याच्याच वरतून जाणाऱ्या काही गाडीमध्ये, एखाद्या गाडीमध्ये आपण जर बसलेलो असलो तर काय होतं, आपल्याला त्या रस्त्यातून तटस्थपणे, रस्त्यावरून जाणाऱ्या सगळ्या वाहनांना तटस्थपणे पाहता येत नाही. कोण गेलं कोण आलं लक्षात येत नाही. त्यासाठी आधी तटस्थपणा, अलिप्तपणा येणं गरजेचं आहे. अलिप्तपणा काय आहे, तटस्थपणा काय आहे ते तुके सगळे देवाचे. आणि गाडीत बसणं काय आहे, मी, माझं 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 आणि भ्रांतीचं सगळं ओझं. मी आहे, माझं आहे, माझं असं आहे, माझं तसं आहे, हे मला करायचंय. बाबा तुला काही करायचं नाही, आहे तेवढं सगळं देवाचं आहे. हे काय झालं, हे रस्त्याच्या बाजूने बसणं झालं. आणि मी आहे, माझं आहे, हे काय झालं, गाडीत बसणं झालं. गाडीत बसणाऱ्याला पूर्ण वाहन दिसत नाही, त्याला तटस्थपणे पाहता येत नाही. जो रस्त्याच्या बाजूला बसतो, बस स्टँडवर उभा राहतो, स्टेशनला उभा राहतो, त्याला सगळ्या गाड्या येणार जाणार सगळं दिसतं. म्हणजे काय, त्यांना थोडस अलिप्तपणाचा निश्चय बोलीला असे. हे अलिप्तपणा केव्हा येणार आहे ते तुके सगळे देवाचे, ही भूमिका, ही जाणीव जर आपण आपल्या पिंडाकडे भरून घेतली तर काय येणार आहे, तर अलिप्तपणा आपल्या सगळ्या, आपल्या हृदयापाशी, आपल्या सगळ्या चित्ताकडे येणार आहे. आणि मग कोणी आलं त्याच्याकडे आपण डील करत असताना, त्याच्याशी बोलत असताना माझं आहे, माझं माझं म्हणून आपण करणार नाही, देवाचं आहे, परमेश्वराचं आहे म्हणून आपण डील करणार, शांतपूर्ण ऐकून घेणार आणि एक अत्यंत समजदारीपूर्ण, विवेकपूर्ण त्याच्यावर आपण निर्णय घेणार. पण माझं आहे म्हटल्यावर ना मग आपले चिंचिन होते, भिनभिन होते, अवघी आवडी उडाली. मग आपल्या आयुष्याचं समाधान त्याच्यातून काय होतं, कमी होत असतं. अवघी आवडी उडाली श्रोत्याची. म्हणून हे परीक्षा एक केली पाहिजे. ही परीक्षा म्हणजे मननातून, चिंतनातून, उपासनेतून ही सगळी परीक्षा होते. वेळ काढायला आपण शिकलो पाहिजे. आणि रोजच्या सगळ्या रुटीन मध्ये त्या परमेश्वराला आठवायला शिकलो पाहिजे. घरी तर आठवलंच पाहिजे, बसलोच पाहिजे, बाहेर देखील त्याला बघितलं पाहिजे. त्याच्याशी आतून मनोमन त्याला बोलत राहिलं पाहिजे, भगवंता तुझी लीला कशी आहे, भगवंता तुझ्या लीळेमुळे हे सगळं असं आहे, भगवंता तुझ्यामुळे हे सगळं असं झालं. काही एखादा मनुष्य आला, संतापून गेला, हात जोडायचे, परमेश्वराला सांगायचं, वा वा परमेश्वरा, आज काय माझा भेद बघण्याचा तुझा विचार दिसतो. एखादा आला, फार स्तुती करून गेला, फार कौतुक करून गेला, भगवंताला सांगायचं, भगवंता बाबा सांभाळ, तुझं विस्मरण होणार नाही असं बघ. इतर या स्तुतीमध्ये हरवून कदाचित मी माझी शुद्ध हरपून टाकेल. कोण कोण मनी भंगिले, कोण कोण राजी राखिले, क्षण क्षणा परीक्षेले पाहिजे, क्षण क्षणाला परीक्षा केली पाहिजे. याचा अर्थ एकदा करून हे भागत नाही, प्रत्येक क्षण हा सावधतेने जगावा लागेल. आयुष्य नाहीतर असंच निघून जाईल. आत्ता करू, उद्या करू, आज करू, परवा करू, असं करता 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 आयुष्य कसं होईल, असं आयुष्य निघून जाईल. क्षण क्षण 5 क्षणाचा विचार केला पाहिजे. एखादं मोठं काम आहे, मोठं काम करायचं आहे असं जर म्हटलं ना तर थोडं बॉदरेशन येतं, दडपण येतं, भीती वाटते. पण तेच काम जर आपण पार्ट्स मध्ये जर केलं तर, आणि सांगितलं आपल्या मनाला, समजा एका तासाचं आपल्याला काम करायचं आहे, 10 मिनिटाचं काम केलं, आज 10 मिनिटं, थोडं दुपारी 10 मिनिटं, संध्याकाळी 10 मिनिटं, उद्या, असं करता करता 2 दिवसात थोडं थोडं कळत, आपल्याला कळणार तर देखील नाही, हसत खेळत सगळं ते काम पूर्ण होऊन जातं. म्हणून असं विवेकानं बरोबर क्षणाचा विचार करून, थोडा थोडा पार्ट मध्ये डिव्हायडेशन करून आपण आपलं सगळं आयुष्य सार्थकी लावलं पाहिजे. आज मी आता हा 1 तास आहे ना माझ्याकडे, हा 1 तास मी आता सार्थकी लावणार. 1 तासामध्ये मी काहीतरी सकारात्मक, रचनात्मक, कन्स्ट्रक्टिव्ह माझं असं काहीतरी काम करणार. मग आता 1 तास आहे, माझं काही काम पेंडिंग आहे का, ऑफिसचं काही पेंडिंग असेल, किंवा घरातलं काही पेंडिंग असेल, परसबागेतलं काही पेंडिंग असेल,
काही स्वच्छ करायचं असेल, कुठे काही रंग द्यायचा असेल तर ते करतो. ते करता करता थोडंफार माझ्या भगवंताला आठवतो, किंवा काही थोडंसं मोबाईलला एखादं चांगलं लावून देतो, ऐकत बसतो, मनाचे श्लोक लावतो. फक्त काहीतरी बोलले चित्ताला शांती मिळेल, समाधान मिळेल असं एखादं प्रवचन ऐकून लावत बसतो. पण हे काय आहे? हे क्षणक्षण हा बोलले आपल्याला कारणी लावायचा आहे. क्षणक्षण हा परीक्षिले पाहिजे लोक. आणि मग हे असं जर करत असू तर बोलले रान यायची गरजच नाही. शिष्य विकल्पे रान घेतो, गुरु मागे मागे धावतो, विचार पाहो जाता तो विकल्पची अवघा. बोलले असं मनन नसेल, नियोजन नसेल ना, तर मग काय होतं, हे सगळे अस्ताव्यस्तता आपल्या सगळ्या आयुष्यामध्ये येऊन जाते. आणि विकल्प उभा राहतो, संदेह उभा राहतो, संशय उभा राहतो, चिंता उभी राहते. आणि मग शिष्य विकल्पे राहणे घेतो. शिष्य कोण? आपला हा देह चिंचिन भिनभिन करतो, गुरु मागे मागे धावतो, आत्माराम त्याची होरपळ होते. विचार पाहू जाता तो विकल्पची अवघा. म्हणजे या पायाच्या मागे, देहाच्या मागे आपला आत्माराम धावतो, आपलं चित्त ठिकाणावर नसतं, सगळे चिंचिन भिनभिन होते. आता हे जरी बाहेरच्या एक शिष्य गुरुचे कच्चा असला शिष्य त्या ठिकाणी, त्याला ते कळून आलं, मग शिष्य निघून जातो, गुरु त्याच्या मागे धावतो, एवढ्यापुरतं हे समर्थांना अभिप्रेत नाही. विचार पाहो जाता तो विकल्पची आघवा. हा बोलले काय आहे? हा विकल्प आहे. म्हणून विचार बोलले कोणाचा करावा? क्षणोक्षणी हाची करावा विचार. आयुष्य थोडं आहे, तासाचं नियोजन, दिवसाचं नियोजन, आठवड्याचं नियोजन आपण जर करत असू तर काय होतं बोलले, तर बोलले निश्चितपणे हे सगळं परीक्षा केली जाऊन हा सगळा वेळ सत्कारणी लावला जातो. आशाबद्धी क्रियाहीन नाही चातुर्याचे लक्षण, ते महंतीची भनभन बंधन आहे. आशाबद्धी क्रियाहीन, नुसती आशा, ममता, नुसता संग, आसक्ती घेऊन जर आपण जीवन जगत असलो, क्रियाहीन, कुठली क्रियाहीन? क्रिया तर करतोच मनुष्य, क्रिया की न केल्याशिवाय कोणीच राहू शकत नाही. पण क्रियाहीन याचा अर्थ काय? सत्क्रियाहीन. म्हणजे ज्याने परमार्थ क्रिया केली नाही, उपासनेची क्रिया, श्रवणाची क्रिया नाही, चातुर्याचे लक्षण, चातुर्य पण नाही त्याच्याकडे. विवेकानं भूमिका उभीच राहणार नाही, चातुर्याची भूमिका उभीच राहू शकत नाही. चातुर्याचे लक्षण, ते महंतीची भनभन बंद नाही. एक स्वतःची भनभन, स्वतःची बडबड, नुसती मीपणा घेऊन सगळं आयुष्य मनुष्य असा घालत असतो. पण त्याला कळत नाही की तो स्वतः एका त्या मोठ्या उंचीवर अशा ठिकाणी जात असतो की जिथून तो प्रचंड खाली कोसळणार आहे. नदीसारखा, नदी वाहत 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 असं पठारावरून वाहत जाते, डोंगराच्या वरचा भाग, आणि कुठेतरी खाली खोल दरी असते. त्या नदीत बसलेल्या त्या नावेला माहिती नसतं. मग ती जशी जशी त्या धबधब्याकडे येत जाते तशी तसा तिचा स्पीड वाढत जातो. आणि मग त्या टोकापाशी आल्याच्या नंतर ती धाडकन त्या खाली त्या दरीमध्ये कोसळते. म्हणजे हे असंच आहे, आपलं आयुष्य देखील असंच आहे. म्हणजे आपण मीपणामध्ये जर राहिलो ना तर बोलले हे आपलं आयुष्य असंच मीपणाच्या आहारी जाऊन वासनांच्या, लोभाच्या किंवा आशाबद्ध क्रियाहीन, विवेकहीन क्रिया जर आपण करत असू, परमार्थाची ओळख, परमार्थाची जाणीव, परमार्थाची शिकवण जर आपल्याला नसेल, तर असं करत करत आपण देखील त्या धबधब्याच्या तोंडावरच जात असतो. आणि पूर्ण आयुष्याच्या शेवटी आपण ठार त्या ठिकाणी अधोगतीच प्राप्त करून घेत
असतो. म्हणून एक विचार केला पाहिजे, क्षणोक्षण हाची करावा विचार, तरावया पार भव सिंधू. ऐसे गोसावी हळू पडती, ठाई ठाई कष्टी होती, तेथे संगतीचे लोक पावती, सुख कैचे. आता असे जे वक्ते आहेत, असे जे साधू आहेत, गोसावी आहेत किंवा महाराज आहेत, ते काय होतात, त्यांचं स्वतःचाच मीपणा गेलेला नाही, स्वतः आशाबद्ध क्रियाहीन सगळं जीवन त्यांनी जगलेलं आहे. स्वतः मोहाच्या मायेच्या वासनांच्या मागे सगळे ते आयुष्यभर धावत राहिले आणि मग ते काय होतील, कष्टीच होणार आहे. मग त्यांच्या संगतील त्यांच्या सोबत असलेला सगळा शिष्य समुदाय तो कसा त्या ठिकाणी सुखी राहू शकतो, अजिबात सुखी राहू शकत नाही. आणि म्हणून बोलले गुरु देखील पाहून करावा. सद्गुरूच पाहिजे. कोण पाहिजे? सद्गुरू पाहिजे, जो सद्गतीला घेऊन जातो, जो ज्याच्या गुरुची ओळख कशी घ्यायची, सद्गुरूंची ओळख कशी घ्यायची. बोलले ज्याच्यापासून, बोलले त्याच्या पाशी गेल्यामुळे लोभ सुटला, ज्या वासना आसक्तीचा फेरा कमी होतो. आणि काय तर बोलले या सगळ्या आयुष्यामध्ये असणारी जी हाव आहे किंवा जो बोलले ज्याला आसक्ती म्हणूया, आसक्ती कमी होते आहे, एक चित्ताकडे शांती प्रकटते आहे. तर समजून घ्यायचं की आम्ही सद्गुरूंपाशी आलेलो आहोत. बाहेर असे अडक्याचे 3 गुरु मिळतात आणि ते सांगतात की बोलले असं केल्यानं असे प्राप्त होईल, तसं केल्यानं तसं प्राप्त होईल. म्हणजे सदान कदा फक्त लोभाचाच सगळा भाग त्यांनी पिंडाकडे उभा करून दिला. व तेथे संगतीचे लोक सुख पावती कैचे. बोलले संगत पाहून धरावी. म्हणजे हा सद्गुरूंपुरताच भाग नाही, आयुष्यामध्ये कुठल्या लोकांच्या संगतीमध्ये, कुठल्या बायकांच्या, स्त्री असेल तर कुठल्या बायकांच्या संगतीमध्ये, पुरुष असेल तर कुठल्या माणसांच्या संगतीमध्ये आपण रोज बसतो, हे बघितलं पाहिजे, परीक्षा केली पाहिजे. कारण शेवटी त्या सगळ्यांचा जो सार आहे, त्या सगळ्यांचा जो परिपाक आहे, त्याचाच परिणाम आपल्या सगळ्या जीवनामध्ये होत असतो. आपण कोण आहे, कसे आहोत, आपल्या आयुष्यात आपलं काय होणार आहे हे बघायचं असेल ना, तर आपण कोणाच्या संगतीमध्ये दिवसभर राहतो, म्हटलं त्यांचा ऍव्हरेज आपण असतो. ते ज्या ठिकाणी आहेत किंवा ते ज्या स्थितीमध्ये आहेत, त्या स्थितीला आपण प्राप्त होत असतो. ऐसे गोसावी हळू पडती, ठाई ठाई कष्टी होती, तेथे संगतीचे लोक पावती, सुख कैचे. जिकडे तिकडे कीर्ती माझे, सकट लोकास हव्यास उपजे. लोक राजी राखो नकीजे, सकळ काही. म्हणजे सगळीकडे कीर्ती प्रकटली पाहिजे, लोकांना हव्यास वाटला पाहिजे, असं आपण करावं. एक स्वतःच देखील बोलले त्या ठिकाणी आपण स्वतःचे समाधान राखून स्वतःच बोलले कल्याण करावं, इतरांचं देखील कल्याण करावं. परलोकी वास करावा. समुदाय, आपण आता कुठे राहतो आहोत, समुदाय उगाच पाहावा, मागण्याचा तगादा न लावावा, काही परलोकी वास करावा. बोलले आपण असं समजायचंच नाही की आपण इथे या जगात आहोत किंवा या मर्त्य लोकात आहेत, नश्वर लोकात आहोत. आजच आपण कुठे आहोत, आजच आपण मोक्षाला गेलेले आहोत. आजच आपण त्या अनंत शक्तिशाली, अनंत सुख, अनंत ऐश्वर्यमान, अनंत सगळ्या सामर्थ्यशाली त्या भगवंताचं सगळं रूप झालेलो आहोत. अशी भूमिका किंवा असं अनुभूती आपण आजच घेतली पाहिजे आणि त्या अनुषंगानं त्या सगळ्या जाणीवेतच आपण राहिलो पाहिजे. परलोकी वास करावा. म्हणजे त्याच भूमिकेतून आपण आज सगळ्या आपल्या रोजच्या ज्या जीवनातल्या सगळ्या गोष्टी त्या केल्या पाहिजे. समुदाय उगाच पाहावं म्हणजे काय, कार्याकारण सगळं आपण हे जगावं, पण आपलं चित्त मूळ ध्येय परमात्मा असलं पाहिजे. एक भगवंताला भेटण्याचं ध्येय आपल्याकडे असलं पाहिजे.
एक चित्ताला परम शांती, परम सुख, परम आनंद प्राप्त करून घ्यायचा आहे, तो या नश्वर भौतिक मटेरियलिस्टिक पदार्थांमध्ये नाही, तर तो निर्गुण आहे, तो निर्गुण आनंद आहे, तो माझ्या आतमध्येच आहे. त्या भूमिकेला मला प्राप्त करून घ्यायचं आहे. म्हणून मला माझी चित्तवृत्ती जास्तीत जास्त सगळ्या बाहेरच्या सगळ्या वस्तूंमध्ये न लावता आतमध्ये सगळी मला लावता उभी करून घेता आली पाहिजे. ऐसे गोसावे हळू पडतील. आणि असं न व्हावं जिकडे तिकडे कीर्ती माझे, असं व्हावं सगट लोकांच हव्याज उपजे. एक स्वतःचं कल्याण करावं, इतरांचं कल्याण करावं, परलोकी वास करावा. मागण्यांचा आता काही गरजच नाही, मागण्याची भगवंताला काही गरजच नाही. सगळं काही त्याने दिलेलं आहे आणि जे मागणार आहे त्याच्यामध्ये काही ठेवलेलंच नाही. त्याच्यामुळे सारं काही त्याच्यावर सोपवून द्यावं आणि जे मिळेल, जसं मिळेल तसं ते आनंदानं राहावं. त्यांना सांगून बोलले, तुझंच आहे बाबा, तुझ्या पद्धतीनं करून घे, दे नाही अथवा नको देऊ, काही घेणं देणं नाही. काही एक जिकडे जग तिकडे जगन्नायक. जिकडे जग असतं ना तिकडे जगन्नायक असतो. कळला पाहिजे विवेक, रात्रंदिवस विवेकी लोक सांभाळीत जातील. म्हणजे हे विवेकानं आपण बघितलं पाहिजे की जगामध्ये राहतो, समाजामध्ये राहतो आणि समाजाशी वैर घ्यायचं, इतर लोकांचं भलबुरं म्हणायचं, निंदा मत्सर करायचा, द्वेष करायचा, हे कितपत योग्य आहे? कारण समर्थ इथे काय सांगत आहे, जिकडे जग तिकडे जगन्नायक. तर बाबा एखादा असेल उपद्व्यापी, एखादा असेल संतापी, एखादा असेल त्रास देणारा, पण त्याच्यामध्ये पण जगन्नायक आहे. तो परीक्षा बघतो आहे, म्हणजे प्रचंड रागेजून आला, संतापून आला, त्याच्यामध्ये पण तोच आहे. कळला पाहिजे विवेक, विवेक कळला पाहिजे. अशाही परिस्थितीत शांतपणे निर्णय घेतला पाहिजे. चिडचिड संताप होणार नाही असं बघितलं पाहिजे. कार्यकारण आहे, क्षणिक आहे, परीक्षा होते आहे हे जाणून ठेवली पाहिजे. आणि रात्रंदिवस विवेकी लोक सांभाळीत जातील. रात्रंदिवस विवेक सांभाळला पाहिजे, चित्ताची शांती सांभाळली पाहिजे. छोट्या मोठ्या प्रसंगासाठी आपलं स्वतःच शांतती, आपली जी चित्ताची स्थिरता आहे, जी शांतता आहे, जे स्थैर्य आहे, जे समाधान आहे, ते फार अनमोल आहे. लाखो रुपये, हजारो रुपये खर्च करून देखील ते मिळत नाही. ते सहज मिळतं ध्यानातून, मननातून, निजध्यासातून, विवेकातून, उपासनेतून. आणि त्यासाठीच त्याच्यातच राहण्याचा सराव आपल्याला करायचा आहे. तेच परलोकीचं राहणं आहे. आशा हीन आणि आसक्तीहीन, म्हणजे निरभ्र आकाश जैसे, अशी भूमिका चित्ताकडे उभी करता येणं म्हणजेच परलोकी राहणं आहे. तोच मोक्षाचा सोहळा आहे. समर्थ म्हणतात की बाबा रे, हे असं रात्रंदिवस ही आपली चित्ताची सगळी स्थिरता, शांतता सांभाळणं हे यत्नाचं काम आहे. यत्न निरूपण जे समर्थ आपल्याला देत आहेत हे अत्यंत प्रयत्नपूर्वक करावयाचं सगळं काम आहे. म्हणून विवेकी लोक सांभाळीत जाती. ते काय करतात, सांभाळतात. कोण सांभाळतं? विवेकी लोक जे आहेत ना, तसं रात्रंदिवस आपलं सगळं सांभाळत जातात. हेच एवढंच करायचं आहे, फार पुढचा विचार करायचा नाही. आताचा 1 तास मला शांत राहायचंय, 1 तास मला विवेकामध्ये राहायचंय, 1 तास मला भगवत चिंतन करायचं, 1 तास मला ध्यान करायचं, 1 तास मला स्वतःशीच स्वतःचाच विचार करायचा. स्वतःचा म्हणजे काय, व्हायचा समज हे पाहिजे ते, तो नाही विषय. स्वतःच्या मूळ स्वरूपात मला स्थित राहायचं आहे. बोलले हे ज्याला जमलं ना, बोलले त्याला काय झालं, त्या जगन्नायकाला भेटता आलं. म्हणून जो लोक दृष्टीस पडिला तो नष्ट ऐसा कळेला, अवघेच नष्ट एकला भला कशावरून. म्हणून आता हे सगळ्यांमध्ये
त्याला बघायचं, तर त्याला बघून त्यांच्याशी अत्यंत विवेकानं, सामोपचारानं, प्रेमानं सगळ्यांशी डील करता आली पाहिजे. उगाच प्रत्येकावर रागवायचं, प्रत्येकावर संतापायचं, प्रत्येकाला चिडचिड करायची. हा असा, तो तसा, तो तसा, तो तसा, आणि सगळेच आपणच एकटं चांगलं, असं कशावरून? समर्थ म्हणाले सगळेच जग चांगलं आहे. आपल्या चित्ताकडे गडबड आहे, आपल्या दृष्टीकडे गडबड आहे. म्हणून समर्थ बोलले, अवघे नष्ट एकला भला कशावरून? असं सगळे खराब आहेत आणि आपण एकटा चांगलो आहे, असं कशावरून? असं होऊ शकत नाही. म्हणून बोलले, ओस मुलकी काय पाहावे, लोका वेगळे कोठे राहावे, तर्रे खोटी कांडते घ्यावे काही. ओस मुलकी काय राहावे, काय पाहावे? लोकांना सोडून, या जगाला सोडून तर आपण काही दुसरीकडे कुठे जाऊ शकत नाही. हेच आपल्याला जर संतापजनक वाटत असतील, हेच आपल्याला जर चुकीचे वाईट वाटत असतील, तर मग आपण कुठे जाणार, कुठे जगणार? समर्थ बोलले, असं काही नाही, हे सगळे चांगलेच आहेत. तू चांगला झाला पाहिजे, तू स्थिर झाला पाहिजे, तू शांत झाला पाहिजे. म्हणून ओस मुलकी बोलले, ओसाड प्रदेशामध्ये काय बघायचं? एक समजा वाळवंटामध्ये गेलो, सगळीकडे रेतीच रेती आहे, ना झाडे, ना झुडपे, ना प्राणी, ना पशु, ना पक्षी, काहीच नाही. अशा ठिकाणी काही पाहणार आहे का आपण? आता फिरायला गेलो तर कुठेतरी अशा चांगल्या, जिथे खूप छान अशी झाडी आहे, पक्षी आहे, पाणी आहे, वन्यजीव आहेत, अशा ठिकाणी आपल्याला काय होईल? अशा ठिकाणी थोडं मन रमेल, काहीतरी आनंद मिळेल, विरंगुळा मिळेल, समाधान मिळेल. ओस मुलकी काय पाहावे, लोका वेगळे कोठे राहावे, तर हे खोटी सांडते घ्यावे काही. लोकांना वेगळं राहता येणार नाही, लोकांमध्येच राहायचं आहे. त्याच्यामुळे लोकांचा मत्सर द्वेष करून चालणार नाही. म्हणून अत्यंत आनंदानं सर्वांठाई एका जगदीशाला बोगायचं. नुसतं लोकांमध्ये नाही, सगळ्या नातेवाईकांमध्ये, कुटुंबामध्ये, जवळच्या ज्यांच्याबद्दल आपल्याला अत्यंत चीड येते त्यांच्यामध्ये पण बघायचं. आणि रागीट प्राणी, संतापी प्राणी, त्याचा रागीट स्वभाव, आणि रागास आला जरी देव तरी तंड नये, लाताड प्राणी, त्याचा रागीट स्वभाव. एखादा प्राणी रागीट असतो, संतापी असतो, तो रागास आला तरी त्याच्यावर आपण संतापू नाही. तस्मात लौकिकी वर्तता नये, त्यास महंती कामा नाही, परत्र साधनाचा उपाय श्रवण करून असावे. त्या लोकांमध्ये राहता येत नाही, लोकांशी डील करता येत नाही, म्हणजे त्याची महंती काही कामाची नाही. म्हणजे त्याचा तो म्हणजे स्वभाव काही कामाचा नाही, किंवा त्याच्यामध्ये अजून कुठेतरी कमतरता आहे. परत्र साधनाचा उपाय श्रवण करून असावे. श्रवणातून हे सगळं होणार आहे. श्रवण करावं, उपासना करावी, चिंतन मनन करावं, त्याच्यातून मग हे चित्ताकडे सगळी स्थिरता, शांतता सगळी येणार आहे. आपणासी बरे पोहता नये, लोक बुडवावयाचे कोण कार्य, गोडी आवडी वाया जाये, विकल्पची अवघा. जर आपल्याला पोहता येत नसेल तर इतरांना बुडवू नये. म्हणजे काय, आधी आपण स्वतः तरायला शिकलो पाहिजे, मग इतरांचं कल्याण केलं पाहिजे. स्वतःचा आधी उद्धार केला पाहिजे, स्वतःचं हित साधलं पाहिजे, स्वतःच सगळं विवेकपूर्ण, सगळी जाणीवपूर्वक आपण सगळं जीवन जगलो पाहिजे. अभ्यासे प्रगट व्हावे, नाही तरी झाकून हसावे, प्रगट होऊन नासावे हे बरे नव्हे. एखादा वक्ता, एखादा महाराज, एखादा साधू, एखादा ऋषी म्हणजे थोडासा अभ्यास करतो आणि प्रकट होतो, समुदाय गोळा करतो, पण मग त्या ठिकाणी वेगवेगळ्या सगळ्या कसोट्यांवर, वेगवेगळ्या सगळ्या परीक्षांवर तो पास होत नाही. प्रगट होऊन नासावे हे बरे नव्हे.
पूर्ण सद्गुरु कृपा झाली, पूर्ण समुदाय, तरच समुदाय गोळा करावा. हे झालं वक्ताच्या बाबतीत किंवा इतरांना उपदेश देण्याच्या बाबतीत. पण आपल्याला समर्थ या ठिकाणी काय सांगू बघत आहेत, अभ्यासे प्रकट व्हावे. अभ्यास पूर्ण ज्याने सगळं जीवनामध्ये हे सगळ्या गोष्टी केल्या, त्याला त्याचं कल्याणच झालेलं आहे. अभ्यासपूर्ण, ज्याने विवेकापूर्ण जाणीवपूर्वक श्रवण केलं, मनन केलं, निजध्यास केलं, उपासना केली, तो प्रगटच होणार आहे, त्याचं कल्याणच होणार आहे, त्याचं हितच होणार आहे. नाही तरी झाकून असावे. म्हणजे अभ्यास करावा, पण असं फार प्रगट होऊ नये. म्हणजे मीपणातून, अहंकारातून, देखाव्यातून परमार्थ उभा करू नये. केला तर तो पूर्ण सगळ्या कसोट्यांवर पार करावा लागतो. प्रगट होऊन नासावे हे बरे नव्हे. प्रगट व्हायचं, परमार्थाचं नाव दाखवायचं आणि पुढे कुठेतरी कधीतरी मीपणाचं सगळं सोंग लोकांना दाखवून द्यायचं, अहंकाराचं, वासनेचा सगळा सोहळा उभा करून द्यायचा, हे काही बरं नव्हे. त्यापेक्षा प्रगटच होऊ नये, शांतपणे आपला परमार्थ करावा, शांतपणे विवेकपूर्ण आपलं सगळं जीवन जगावं, आतल्या आत नामस्मरण करावं, भगवंताचे आवाहन करावं, आळवणी करावी. मंद हळूहळू चालतो, चपळ कैसा आटोपतो, अरबी फिरवणार तो कैसा असावा. म्हणजे आता घोडा चालवणारा आणि पायी चालणाऱ्यामध्ये फरकच असतो. अरबी फिरवणारा तेवढा चपळ असावा लागतो आणि अशानच घोडा फिरवावा, त्याच्याकडे हेच कौशल्य आहे. उगाच ज्याला घोड्यावर बसता येत नाही, ज्याला चालता येत नाही, तो जर घोड्यावर बसायला लागला तो घोड्यावरून पडून त्याचा हातपाय मोडण्याची शक्यता असते. थोडक्यात समर्थांना काय सांगायचं आहे, बाबा परमार्थ करतो आहे, एक शांतपणे कर, आपला आपला कर, देखावा करू नको आणि अवडंबर उभं करू नको. किंवा केलं तर मात्र त्या पट्टीचं असायला पाहिजे. हे धकाधकीचे कामे, तीक्ष्ण बुद्धीची वर्मे, भोळ्या भावार्थे संभ्रमे कैसे घडे. आता हे तीक्ष्ण बुद्धीचे काम आहे, अत्यंत चातुर्याचं काम आहे. भोळा भाव ठेवून हे चालणार नाही. मग शक्यतो प्रगट होऊच नाही. एक आपल्या आतल्या आत जी भगवंताची नाळ आहे ती कोणाला सांगू नये, कोणाला प्रचित्या सांगत बसू नये. आपलं एक फुले रात्र दिवस त्याचा अट्टहास करावा, त्याचा आळवणी करावी. ती शबरी होती, शबरी बिल्ली वनामध्ये राहायची, रामाची आठवण. म्हणजे आयुष्यभर ती कोणाच्याच सगळ्या घेण्या देण्यात नव्हती. यायची, तिचं सकाळी उठायची, मार्ग झाडायची, फुलं टाकायची, भगवंतासाठी बोरे काढून ठेवायची. आज ना उद्या भगवंत येणार आणि माझ्या सगळ्या झोपडीला या पदस्पर्श करणार, अशी भोळी भावळी आशा तिला होती. भोळ्या भावार्थ, असा भोळा भावार्थ संभ्रम ठेवून असं राहायचं. ते कधी असं तिने असं आश्रम उभा केला नाही, शिष्य समुदाय गोळा केला नाही, दाखवलं नाही, लोकांना सांगितलं नाही मीरा, काही नाही. भोळ्या सावरते संभ्रमे कैसे घडे. भोळा भावार्थ ठेवून अशा पद्धतीने भक्ती करावी लागते. शेत केले परी वाहिना, जवार केले परी फिरेना, जन मिळविले परी धरेना अंतर्यामी. बोलले हे असं आहे, केलं तर सगळं करावं लागतं, नाहीतर हे सगळं उभं करू नाही. हे शेत केलं तर ते सगळं करावं लागतं. जवार केले परी फिरेना, बोलले सगळं जन मिळवलं धरेना अंतर्यामी. म्हणजे सगळ्यांचं मग सगळ्यांशी संवाद, सगळ्यांना उपदेश, सगळ्यांना शिकवण, कसं त्यांच्या समोर नमुना, सगळं वागणं, उदाहरण, सगळं करावं लागतं. जरी चढती वाढती आवडी उठे, तरी परमार्थ प्रगटे, घसघस करिता विटे सगट लोकू. म्हणून परमार्थ हा थोडा असा आवडीनं करायचा विषय आहे, वाढवायचा सगळा विषय आहे. घसघस करायची नाही. म्हणजे काय घसघस म्हणजे काय, इकडे वेगळं तिकडे वेगळं असं नाही. इकडे जे आहे तेच इकडे. म्हणजे जे भगवंतानं सांगितलेलं आहे, जे समर्थांनी सांगितलं, जे सद्गुरूंनी सांगितलं, तीच शिकवण बोलले जशीच्या तशी घेऊन इकडे जीवनामध्ये उभं राहायचं. घसघस करायचं नाही. घसघस जर केली ना तर मग कंटाळा उभा राहतो. परमार्थाचा कंटाळा, जीवनाचा पण कंटाळा उभा राहतो. परमार्थाची गोडी असेल ना तर आयुष्य देखील गोड लागतं, आयुष्य देखील उत्तम राहतं. आपण लोकांस मानेना, लोकांचे आपण असं मानेना, अवघा विकल्पची मना समाधान कैची. आपण लोकांना मानत नाही, लोक आपल्याला मानत नाही, याच्यातून विकल्प आणि संघर्ष उभा राहतो. त्या ठिकाणी समाधान नसतं. संघर्ष उभा राहणार नाही. सगळ्यांना स्वीकारलं पाहिजे, सगळ्यांचा आदर केला पाहिजे,
सर्वांठाई जगदीशाला, सर्वांठाई परमेश्वराला, प्रत्येक जीवामध्ये, प्रत्येक मनुष्यामध्ये, प्रत्येक प्राण्यामध्ये परमेश्वर आहे, देव आहे, भगवंत आहे. आणि तो आपण बघितला पाहिजे आणि कसलाच विकल्प राहत नाही. जरी त्याने एखादी गोष्ट चुकीची केली आपल्या हिशेबानं, तरी मग त्याच्यात आपल्याला काही हरकत नसते. नासक दीक्षा सिंतरू लोक, तेथे कैचा असेल विवेक, जेथे बळावला अविवेक, तेथे राहणे खोटे. नासक दीक्षा, दीक्षा नासली याचा अर्थ काय झाला? भगवंतांनी समर्थांनी शिकवण दिली, सांगितलं की बाबा अमुक गोष्ट करू नको, पण तीच गोष्ट वारंवार चुकीनं घडले, एकाच दोन वेळा घडले, विषय वेगळा, पण परत परत सगळी घडते आहे. याचा अर्थ काय? ती दीक्षा काय झाली? नासली. आणि सिंतरू लोक म्हणले हे असे सगळे मनासारखे वागणूक करणारे, म्हणजे माथे फिरू, सिंतरू, मनमौजी हे लोक तेथे कैचा असेल विवेक. तेथे काय विवेकाची भूमिका? कसलीच विवेकाची भूमिका त्या ठिकाणी उभी राहत नाही. आणि जेथे बळावाला अविवेक, तेथे राहणे खोटे. आणि अशा ठिकाणी मग कोणाचंच हित होत नाही. विवेकी लोकांची संगत अत्यंत महत्वाची आहे. सत्कर्म ज्यांच्याकडे आहेत, जे चांगले वागतात, चांगले बोलतात, चांगले राहतात, अशा लोकांच्या संगतीत आपण राहिलो पाहिजे. आणि तसेच गुण, तसाच मतितार्थ किंवा तसाच भावार्थ आपल्याकडे मग सगळा उभा राहत असतो. बहुत दिवस श्रम केला, शेवटी अवघा व्यर्थची गेला. आपणास ठाकेना गलबला, कोणी करावा. फार श्रम करून फायदा नाही. बोलले नको त्या गोष्टीचा श्रम करू नये. बोलले एक खरी मेहनत, खरं एक स्वतःच सगळं ते नासणार नाही. आपण नासणार नाही. सद्गुरु कृपेची शिकवण आपली वाया जाणार नाही, हे आपण बघितलं पाहिजे. आणि अविवेक आपल्याकडे येणार नाही, हे आपण बघितलं पाहिजे. संगीत चालिला तरी तो व्याप, नाही तरी अवघाची संताप. क्षणक्षण विक्षेप, किती म्हणून सांगावा. संगीत म्हणजे काय? सगळं उत्तम चाललं आहे, आपल्याला समाधान मिळतं आहे, आनंद मिळतो आहे, तर तो व्याप कामाचा. नाहीतर संताप आहे, विक्षेप आहे, त्याचा काही उपयोग नाही. आता आपण जे संसारामध्ये बघतो, करतो, जगतो, ती सगळी गोष्ट तपासून बघावी. त्याच्यातून किती समाधान मिळालं, किती आनंद मिळाला, रात्री झोप छान लागली का, किंवा आता एखादी वस्तू आपल्याला पाहिजे होती, ती वस्तू आपल्याला मिळाली, आपण मागवली, आणि किती फायदा झाला, किती आनंद मिळाला, हे बघायचं. आता हे वस्तूचं असं, एखाद्या विषयाचं असं, एखाद्या कर्माचं असं, त्या सगळ्यांचा विचार आपण करायला शिकलो पाहिजे. ती गोष्ट केल्यानंतर एक शांत, आपल्या चित्ताकडे शांती आहे का, की मनस्ताप आहे, की संताप आहे, की पश्चाताप आहे, हे आपण जर बघितलं ना, तर आपल्याला कळतं की हा व्याप आहे की संताप आहे. आणि पुन्हा त्या मार्गाला मग जाणे नाही. नाहीतरी अवघेची संताप, क्षणक्षणा विक्षेप, किती म्हणून सांगावा. मूर्ख मूर्खपणे भरंगळती, ज्ञाते ज्ञातेपणे कळह करती, होते दोहीकडे फजिती लोकांमध्ये. म्हणजे मूर्खपणाचा कळस गाठतो, गर्व करतो, हे दोघं काही कामाचे नाही. ज्ञानी होऊन अज्ञानी राहणे हे महत्वाचं आहे. मूर्खापेक्षा विवेकी राहणे हे महत्वाचं आहे. तर मूर्खपणे भरंगळती, फार अविवेकाची हीन दीन सगळी जी अवस्था आहे ना, ती मूर्खपणाची अवस्था. ज्ञाते थोडस ज्ञान आलं की सगळीकडे सांगत फिरायचं, भूमा मारत फिरायच्या, अहंकारानं सगळं भारी भरायचं, हेही एक प्रकारची अधोगतीच आहे. दोन्ही ठिकाणी फजिती होते. म्हणून या दोन्ही भूमिका नसलेल्याच बऱ्या आहेत. कारभार आटोपेना करवेना, आणि उगेही राहेना, या कारणे सकळ जना काय म्हणावे. असं कारभार केला तर पूर्ण करता आला पाहिजे, नाही तर करू नये, शांतपणे राहावं. नासक उपाधीस सोडावे. नासक उपाधी, बाबा ठीक आहे आतापर्यंत केलं, आता इथून पुढे त्या उपाध्या आपण सोडल्या पाहिजे. पुन्हा पुन्हा त्याच सगळ्या निरर्थक नासक्या सगळ्या गोष्टींमध्ये वेळ घालवायचा
आणि नंतर हृदय पश्चातापानं भरून घ्यायचं. याच्यामध्ये काय शहाणपणा? किती दिवस करणार? बोलले समर्थ तेच म्हणतात की बाबा रे, नासक उपाधी सोडून द्यायचं आणि वय सार्थकी लावायचं, आयुष्य याचं कल्याण करायचं, चांगल्या गोष्टींमध्ये वेळ घालवायचा, परिभ्रमण करावे, कंठावे कुठेतरी, जिथे जिथे उत्तम सगळं सुरू आहे, उत्तम सान्निध्य आहे, उत्तम सत्संग आहे, सहवास आहे, अशा ठिकाणी परिभ्रमण करावं. परिभ्रमण करीना दुसऱ्याचे काहीच सोसीना, तरी मग उदंड यातना विकल्पाची. परिभ्रमण करत नाही म्हणजे डबक्यातच पडून राहतो विषयांच्या, विकारांच्या, वासनांच्या. मग त्याचं काय? त्याला यातनाच आहे, विकल्प आहे. त्याच्याकडे काय आहे? त्याच्याकडे म्हणजे चिंताच उभी राहते, त्याच्याकडे यातनाच सगळ्या उभ्या राहतात. आणि म्हणून यत्नपूर्वक सगळं करावयाचा हा सगळा विषय आहे. परिभ्रमण करावं, नासक उपाधी सोडवाव्या, हे समर्थ आपल्याला सांगत आहे. परिभ्रमण म्हणजे चिंतन, चांगल्या सहवासाचा शोध घेत राहावा, आणि काय? नासक उपाधी सगळ्या सोडाव्या. आणि काय दाखवलं की बोलले सगळं या सगळ्या बुद्धिवादाच्या नंतर जे अखंड चालणार तसवीस, त्यासाठी अखंड प्रयत्न करावा, निश्चय करावा, अखंड बोलले थोडासा सहन करावं, लोकांचं, इतरांचं सगळं सहन करावं. म्हणजे याच्यामध्ये काय आहे? इतरांमध्ये भगवंताला बघावं, याच्यामध्ये आपल्या जीवाचं कल्याण आहे. आता हे आपणाची पासी, बरे विचारावे आपणासी, अनुकूल पडेल तैसी वर्तणूक करावी. आता समर्थ म्हणाले तुम्ही सगळे शहाणे आहात, सगळेजण हुशार आहात, आणि तुम्ही विचार केला पाहिजे. तुम्ही असं वेड्यासारखं, मूर्खासारखं वागून काही उपयोगाचं नाही. आपण स्वतःच विचार करावा, स्वतः अनुकूल पडेल तैसी वर्तणूक करावी. आता खाली पडू नये, भेजणार खाली पडला तो भेजणारी जाणी, त्याला असं होऊ नये. म्हणजे आता असं बोलले काय करावं? तर बोलले अत्यंत अरबी फिरवणार, घोडा फिरवणाऱ्यासारखं चपळ राहावं, सावध राहावं, आणि रात्रंदिवस कष्ट करावे, विवेकात राहावं, शुद्धीत राहावं, तासाचं नियोजन करावं, दिवसाचं नियोजन करावं, आपलं कल्याण करावं आणि इतरांचं देखील कल्याण करून घ्यावं. आता हे आपणाची पासी, बरे विचारावे आपणासी, अनुकूल पडेल तैसी वर्तणूक करावी. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे यत्न निरूपणाम समास 7वा. जय जय रघुवीर समर्थ.